कितीही मोठ्यातलं मोठं व्रत असू द्या, ते मोठ्यातलं मोठं व्रत अगदी साध्या साध्या गोष्टींनी पूर्ण होतं, साध्या सामुग्रीनं पूर्ण होतं. लक्षात घ्या, भगवान भोलेनाथाला प्रसन्न करणारं त्यांना खुश करणारं एक व्रत आहे, ते आहे प्रदोष व्रत. आणि ते प्रदोष व्रत एवढं सुंदर, एवढं साधं, एवढं सरळ आहे. प्रदोष व्रतानं आपले कित्येक जन्माचे दोष हे धुवून स्वच्छ होतात, निघून जातात प्रदोषचं व्रत केल्यानंतर. प्रदोष हे जे व्रत आहे भगवान शंकराला प्रसन्न करणार, तर कोणत्या प्रदोषाचं काय फल आहे ते कान देऊन ऐका. सोमवारच्या दिवशी जर प्रदोष व्रत आलं, सोमवारच्या दिवशी जर प्रदोष आला, तर त्या दिवसाचा प्रदोष आपण केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. सोमवारचा प्रदोष हा इच्छापूर्ती प्रदोष असतो. त्या दिवशी भगवान शंकर कैलासामध्ये निवास करत असतात. मंगळवारच्या दिवशी जर प्रदोषचं व्रत आलं, तर मंगळवारच्या दिवशी प्रदोष जर आला तर त्या दिवशी भगवान शंकर काशीमध्ये विराजमान असतात. आणि मंगळवारचा प्रदोष जर आपल्याला घडला तर या प्रदोष व्रतानं रोगमुक्ती होते, रोगमुक्ती होते, रोगातून आपण मुक्त होतो. किंवा ते व्रत आपण केल्यानंतर काही ना काही आपल्याला मार्ग सापडतो रोगमुक्ती करता. बुधवारचा जो प्रदोष आहे, बुधवारच्या दिवशी जर प्रदोष आला तर भगवान शिव रजत भवनामध्ये निवास करत असतात. आणि त्या दिवशी या इहलोकातल्या ज्या काही आपल्या इच्छा आहेत, सामान्य इच्छा, त्या पूर्ण करण्याचं काम भगवान शंकराचं हे बुधवारचं प्रदोष व्रत करत असतं. म्हणजे विवाह संदर्भातल्या अडचणी सुटत असतात. गुरुवारचा जो प्रदोष आहे, गुरुवारच्या दिवशी प्रदोष येतो, त्या दिवशी भगवान शंकर गंगेच्या तटावरती विराजमान झालेले असतात. आणि गुरुवारच्या दिवशी प्रदोष केल्यानंतर जे कोणी आपले शत्रू असतील तर शत्रूची हिंमत राहत नाही की आपल्याला काहीतरी ते त्रास देतील. शत्रू आपल्या वाटेवरच येणार नाहीत, काहीतरी काम निघून ते रस्ता चुकवून, रस्ता वळवून, रस्ता बदलून आपल्यापासून दूर जातील. शत्रुनाश करण्याची ताकद गुरुवारच्या प्रदोष व्रतामध्ये आहे. शुक्रवारी जो प्रदोष येतो तर त्या दिवशीच्या त्या व्रतानं घरामध्ये सुख आणि शांती प्राप्त होत असते. शुक्रवारच्या प्रदोषानं संतती संदर्भातले सुद्धा प्रश्न या व्रतानं सुटत असतात. शनिवारी जो प्रदोष येतो, शनिवारच्या प्रदोष दिवशी भगवान शंकर शमी वृक्षाच्या खाली असतात, शमीचं झाड. आणि शनिवारचा प्रदोष केल्यानंतर संततीचं सुख लोकांना प्राप्त होतं. रविवारी जो प्रदोष येतो त्या दिवशी भगवान बेलाच्या झाडाखाली असतात. आणि रविवारचा जर प्रदोष आला त्या दिवशी आपण जर व्रत केलं तर जगात असं कोणतंही काम असू द्या, ते काम आपलं यशस्वी करण्याची जबाबदारी या प्रदोष व्रतामध्ये असते. पण ते व्रत आपण भक्तिभावे केलं पाहिजे. अशी एकही गोष्ट नाही की ती होऊ शकत नाही. सगळ्या गोष्टी सफल करण्याची ताकद या रविवारच्या प्रदोष व्रतामध्ये आहे. पण हा व्रत, प्रदोषाचा जो व्रत आहे, तो कसा केला पाहिजे, आपण त्या दिवशी आपण काय खाल्लं पाहिजे, किती निराहार राहिलं पाहिजे, प्रदोष व्रताची नेमकी कथा काय, ती कथा आपण श्रवण करू. सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. हा प्रदोष व्रताचा कथाभाग मी एवढ्याच कारणानं सांगते की भगवान महादेव अतिशय भोळा देव आहे.
याच्या पूजे अर्चेमध्ये असं काही अवघड कठीण व्रतामध्ये काही लागत नाही. साधी सरळ सेवा, साधी सरळ भक्ती, साधी सरळ पूजा या महादेवाची आहे. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये प्रदोषाच्या दिवशी एक ऋषीची पत्नी प्रदोष व्रत सोडण्यासाठी आली. ब्राह्मण पत्नी वर्षानुवर्षापासून महादेवाची उपासना करते. श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जाप करते. भगवान शंकराला भजते, भगवान शंकराला पूजते, महादेवाची सेवा करते. सायंकाळच्या वेळेला म्हणजे प्रदोष काल म्हणजे दिवस संपत आलेला आणि रात्रीची सुरुवात आता होणार आहे. या दोन्हींचा मध्य संध्याकाळ. तर त्या संध्याकाळामध्ये ब्राह्मण पत्नी पूजेची थाळी घेऊन, ऋषी पत्नी पूजेची थाळी घेऊन भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आली. डोळे बंद केले, महादेवाची पूजा अर्चना करते, ध्यान लावलंय तिनं. तेवढ्यामध्ये एक ब्राह्मण स्त्री, अतिशय सामान्य परिवार तिचा, तिचे पती या जगात नाही राहिलेले, तिचं छोटस मूल आहे, दोघही भुकेनं व्याकुळ आहेत. घरामध्ये एवढीही दरिद्रता आहे, खायला अन्न नाही, अतिशय वाईट परिस्थिती आहे हो तिची. ब्राह्मणाची पत्नी आहे, कुठे कामाला जावं तर तिच्याच्यानं काम पण होत नाही. पोट भरण्यासाठी 4 घरी भिक्षा तिनं मागावी, लेकराला खाऊ घालावं. एक दिवस प्रदोषच्या दिवशी गावातल्या बऱ्याच स्त्रियांना प्रदोषाचं व्रत असल्या कारणानं घरात अन्न नाही शिजलं. तिला सुद्धा काही अन्न खायला मिळालं नाही. लेकरू भुकेनं व्याकुळ झाला, आई काहीतरी मला खायला दे, काहीतरी मला खायला दे. ब्राह्मण पत्नी दर 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 फिरू लागली. विचारते मला काही खायला मिळेल का? कुणाच्याच घरी खायला मिळालं नाही. पोट फार कठीण असतं, पोटाची भूक फार कठीण असते, काहीतरी खायला मिळावं म्हणून ब्राह्मण स्त्री मंदिरात आली. मंदिरामध्ये कोणी प्रसाद काही ठेवला असेल तर उचलावा, आपल्या लेकराला खाऊ घालावा, आपण खावा. आणि मग ब्राह्मण श्री मंदिराच्या द्वारात उभी आहे. गावच्या शिव मंदिरामध्ये एक ऋषी पत्नी भगवान शंकराची पूजा करते. पूजेमध्ये ती निमग्न झाली. गच्च भरलेली थाळी तिच्याकडे आहे प्रसादाची. तिला असं वाटतंय की आता ह्या भरलेल्या थाळीतून काही भाग ही देवी मला जेवणासाठी देईल, मला खाण्यासाठी देईल. ब्राह्मण पत्नी जवळ जाऊन बसली. तिचं छोटस लेकरू म्हणतं, आई मला काहीतरी खायला दे, आई मला भूक लागली. आई म्हणते थांब बाळा, या ताईची पूजा झाली की आपण तिला काहीतरी खायला मागू. ब्राह्मण स्त्रीनं आशेनं भरलेल्या नजरेनं तिच्याकडे पाहते. तर ऋषी पत्नीचं ध्यान संपलं, पूर्ण झालं. आणि ऋषी पत्नी डोळे उघडून महादेवावरती फुलांचा अभिषेक करत होती. प्रसादाचं पात्र महादेवासमोर ठेवलं तिनं, प्रसादाला पाणी फिरवलं. भोलेनाथाला प्रसाद घ्या म्हणून आग्रह केला. तेवढ्यामध्ये ब्राह्मण स्त्री म्हणते, देवी न बोलणाऱ्या देवाला जीव घालता, पोटात आग पडली, हे जीव व्याकुळ झालेले आहेत. तुमच्या हातामध्ये जो प्रसाद आहे त्याच्यातला आम्हाला काहीतरी खायला द्या. ऋषी पत्नीला दया आली आणि भरलेल्या अंतःकरणाने बिचारी स्त्री म्हणते, काही हरकत नाही ताई, देवाला आता मी नैवेद्य दाखवलाय, हा उरलेला सगळा प्रसाद तुम्ही खा. ब्राह्मण स्त्रीनं तो प्रसाद घेतला आणि पहिला घास स्वतःच्या तोंडात घातला. तर त्या प्रसादामध्ये मीठही नाही, चटणी नाही, कसली चवच नाही.
चवदार नसल्या कारणानं तोंडात जसा घास घातला तशी थुंकू लागली, थू 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 करते. हे काय जेवण आहे का? असा काय प्रसाद आहे का? काय असला प्रसाद आहे? ब्राह्मण स्त्रीनं प्रसादाला थू थू केलं आणि या गोष्टीचं ऋषी पत्नीला वाईट वाटलं. ऋषीची पत्नी तिला म्हटली नाही, बाई तू प्रसाद का थुंकते? त्याच्यात मीठ नाही का, चटणी नाही का, असा एकही शब्द ती बोलली नाही. उलट ऋषीची पत्नी म्हटली, ताई या प्रसादाला तोंडामध्ये धरून तू थुंकते, काही हरकत नाही, पण तुझ्यावर आज दारोदारी जी भिक्षा मागायची वेळ आली, पोटाला तुझ्या अन्न मिळत नाही, तुझा पती या जगात नाही, अतिशय वाईट अवस्था तुझी आहे, तुझ्या घरामध्ये दारिद्र्य भरलेलं आहे, याला जबाबदार तू आणि तुझं मागच्या जन्माचं कितीतरी जन्माचं कर्म आहे.